मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी धोकादायक। घाटातील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला। महामार्ग रुंदीकरणाच्या कामादरम्यान घाटात मोठ्या प्रमाणात खोदकाम। आज कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर हवामान खात्याकडून रेड अलर्ट। उद्या कोकणाला ऑरेंज अलर्ट, तर 3 ते 5 दिवस अतिवृष्टीसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता। दुर्घटनेत गेल्या 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू, तर 65 नागरिक जखमी। राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासांचा अहवाल समोर। रत्नागिरीमध्ये सर्वाधिक 112 मिलीमीटर, तर सिंधुदुर्गात 110 मिलीमीटर पावसाची नोंद। 25 तासानंतर इंद्रायणी नदीतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं। दिवसभरात नदीपात्रामध्ये कोणतीही व्यक्ती आढळली नाही। काल कुंडमळ्यातील जीर्ण पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत 4 मृत्यू, तर 51 जण जखमी। इंद्रायणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेलं। स्थानिकांनी देखील पाठी लावली होती। पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण।